सावधान. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अरिहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवाच्छायाणं, नमो लोये सव्वसाहूणम्. जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेणनेद्येष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सौवदा शिरसा. जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं, जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता, वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता, वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता. श्री निमिचंद्र सिद्धांती देव यांच्याकडून रचला गेलेला अद्भुत असा श्री बृहद्रव्य संग्रह ग्रंथ आपण अभ्यासत आहोत. आणि यामध्ये तृतीय अधिकार मोक्ष मार्ग निरूपणांतर्गत सम्यक दर्शनाचं लक्षण सांगणारी गाथा क्रमांक 41 आपण पाहतो आहोत. जीवादी सद्दहणं, जीवादी सद्दहणं, सम्मत्तं रूवमप्पणोतन्तु, सम्मत्तं रूवमप्पणोतन्तु, दुरभिनिवेश विमुक्तं, दुरभिनिवेश विमुक्तं, नाणं सम्मङ्खुहोदि सदिजं हि, नाणं सम्मङ्खुहोदि सदिजं हि. विपरीत अभिप्राय रहित, विपरीत अभिप्राय रहित, जीवादि तत्व श्रद्धान, जीवादि तत्व श्रद्धान, करिते ज्ञान समीचीन, करिते ज्ञान समीचीन, हेची सम्यक दर्शन, हेची सम्यक दर्शन. काय अद्भुत गाथा आचार्य देवांनी सांगितलेली आहे. आणि यामध्ये अनेक बाबींच्या द्वारे, अनेक विशेषणांच्या द्वारे सम्यक दर्शनाचं स्वरूप आचार्य भगवान स्पष्ट करतात. पहिली गोष्ट आपण ही पाहिली, जीवादी सद्दहणम, जीवादी 7 तत्वांचं श्रद्धान म्हणजे सम्यक दर्शन. दुसरी बाब ही पाहिली अप्पणोरूपम, हे सम्यक दर्शन म्हणजे अप्पणोरूपम, आपले आत्म्याचे रूप आहे. आणि आज तिसरं विशेषण पाहणार आहोत, दुरभिनिवेश विमुक्तम. हे दुरभिनिवेश म्हणजे विपरीत अभिप्रायाने रहित असणार असं हे सम्यक दर्शनाचं स्वरूप असतं. आणि चौथी विशेषता सांगतात की या सम्यक दर्शनामुळे नाणम सम्मंखु होदि सदिजम हि, म्हणजे या सम्यक दर्शनाच्या सद्भावामध्ये ज्ञान सुद्धा सम्यकपणाला प्राप्त होतं. म्हणजे ज्ञान सुद्धा सम्यक ज्ञानाला ज्ञान रूपाने प्रसिद्धी पावतं. तर अशा प्रकारे या सम्यक दर्शनाचं महत्व आपण अनेकानेक बिंदूंच्या माध्यमातून जाणून घेतो आहोत. सम्यक दर्शनाबाबतीत आणखी एक सुंदर आणि मार्मिक गोष्ट अशी आहे की सम्यक दर्शन म्हणजे काय. आपण अनेक वेळेला ही व्याख्या सांगितली की आत्म्याच्या अनंत गुणांपैकी एका श्रद्धा गुणाची एक समयाची निर्मळ आणि शुद्ध पर्याय म्हणजे सम्यक दर्शन होय. आता ही सम्यक दर्शन आणि ते सम्यक दर्शन कुणाचं रूप आहे, तर आत्म्याचं रूप आहे. आत्म्याचं, शुद्ध आत्म्याचं ते रूप आहे. या संबंधी आपण पाहिलं, यामध्ये एक छान गोष्ट जाणून घेतली पाहिजे. आत्मा किती आहेत आणि सम्यक दर्शन किती आहेत. ऐका बरं, फार मार्मिक चर्चा आहे. आत्मा किती आहेत आणि सम्यक दर्शन किती आहेत. म्हणजे सम्यक दर्शन कोणाला विषय बनवतं, शुद्ध आत्म्याला विषय बनवतं. शुद्ध आत्म्याचं दर्शन घेणं, शुद्ध आत्म्याचा विश्वास बाळगणं, याचंच नाव सम्यक दर्शन आहे. मग शुद्ध आत्मा किती आहेत आणि
शुद्ध आत्म्याचं दर्शन करणारी ही जी सम्यक दर्शनाची पर्याय आहे किंवा हे जे सम्यक दर्शन आहे ते किती आहेत? तर ऐका, खूप छान उत्तर आहे याचं, की शुद्ध आत्मा एक आणि एकच आहे, परंतु त्या शुद्ध आत्म्याचं श्रद्धान करणाऱ्या सम्यक दर्शनाच्या बाकी अनंती पर्यायी असतात. म्हणजे सध्या तर संसारी जीवाची मिथ्या दर्शन रूप म्हणजे मिथ्यात्व रूप पर्याय सुरू आहे. सम्यक दर्शन अजून झालेलं नाही संसारी जीवाच्या बाबतीमध्ये, परंतु तोच संसारी जीव जेव्हा जीवादी 7 तत्वांचं श्रद्धान करतो आणि आत्मश्रद्धान देखील करतो, तेव्हा त्याच्या श्रद्धा गुणाची मिथ्या दर्शन रूपाची पर्याय नष्ट पावते आणि तिथून पुढे त्याच्या सम्यक दर्शन नावाच्या पर्यायी उत्पन्न होण्यास प्रारंभ होतात. मग हे एकदा प्रकट झालेलं सम्यक दर्शन केव्हापर्यंत राहतं? तर या सम्यक दर्शन रूप पर्यायी सिद्धावस्था जरी प्राप्त झाली तरी होतच राहतात. म्हणजे शुद्ध आत्मा एकच आहे. डॉक्टर बाहुबलीजी लक्षात येतं का? सम्यक दर्शन किती आहेत हे नंतर, पहिल्यांदा सम्यक दर्शन ज्याला घडतं, सम्यक दर्शन ज्याला विषय बनवतं, तो शुद्ध आत्मा किती आहे? तर तो शुद्ध आत्मा एकच आहे. परंतु त्या आत्म्याचं दर्शन घेऊन पवित्र होणाऱ्या, सुखी होणाऱ्या पर्यायी किती आहेत? तर त्या पर्यायी अनंत पर्यायी आहेत. कारण एकदा सम्यक दर्शनाला प्रारंभ झाला, एकदा सम्यक दर्शनाची पर्याय उत्पन्न झाली की पुढच्या समयाला जरी ती पर्याय नष्ट झाली तरी पुढच्या पर्यायीला पुन्हा सम्यक दर्शनाचीच दुसरी पर्याय उत्पन्न होते, पुन्हा पुढच्या समयाला ती नष्ट होते आणि पुढच्या समयाला नवीन सम्यक दर्शनाची पर्याय उत्पन्न होते. असं केव्हापर्यंत? सिद्धपणाला प्राप्त झाला तरी देखील हा क्रम सुरूच राहतो. याचा अर्थ काय प्रदीप कुमारजी? याचा अर्थ असा झाला, शुद्ध आत्मा संख्येने एक आहे, परंतु त्या शुद्ध आत्म्याचं दर्शन करून, त्या शुद्ध आत्म्याचा विश्वास करून सम्यक दर्शन रूपाने परिणमित झालेल्या श्रद्धा गुणाच्या पर्यायी किती आहेत? तर त्या तर अनंतानंत पर्यायी आहेत. या केव्हापासून या पर्यायींना कुठेतरी सुरुवात आहे की अनादी काळापासूनच्या आहेत? सम्यक दर्शनाच्या पर्यायी अनादी काळापासून नाहीत. त्या पर्यायींना कुठेतरी सुरुवात आहे. कुठे सुरुवात आहे? जीवाचा जेव्हापासून पुरुषार्थ होतो तेव्हापासून सुरुवात आहे. मग जोपर्यंत जीव पुरुषार्थ करत नाही तोपर्यंत त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. मग सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली नाही तर मग श्रद्धा गुणाच्या पर्यायी होतच नाहीत का? होतात, पण त्या विपरीत उलट संसार रूप पर्यायी होत राहतात. म्हणजे कोणत्या? मिथ्यात्वाच्या, मिथ्या दर्शनाच्या पर्यायी होत राहतात. पद्मनाभजी समजत आहे का? अनादी काळापासून जीवाच्या श्रद्धा गुणाच्या मिथ्यात्व रूपच पर्यायी होत आहेत आणि जीव जेव्हा पुरुषार्थ करतो, 7 तत्वांचं श्रद्धान आणि आत्मतत्वाचं श्रद्धान करतो, तेव्हापासून त्याला सम्यक दर्शन प्राप्त होतं आणि तिथून पुढच्या पर्यायी या सम्यक दर्शनाच्या होत राहतात. मग सिद्धपणा प्राप्त झाला तरी सुद्धा या पर्यायी होत राहतात. म्हणजे संख्येने सम्यक दर्शनाच्या पर्यायी अनंतानंत आहेत, परंतु त्या सम्यक दर्शनाच्या पर्यायी ज्या तत्वाचं श्रद्धान करतात, ज्या तत्वाचा आश्रय घेतात, ते तत्व बाकी एक आणि एकच आहे. समझ में आया? बाबा रे, आरशात झळकणारी प्रतिबिंब जरी अनेक असली तरी प्रतिबिंबांमुळे आरसा अनेक रूप होत नाही. आरसा एकच आहे आणि त्यामध्ये झळकणारी प्रतिबिंब अनेक आहे. शुद्ध आत्मतत्व एकच आहे, परंतु त्या शुद्ध आत्मतत्वाचा आश्रय घेऊन लाभान्वित होणाऱ्या सम्यक दर्शनाच्या पर्यायी बाकी अनंत आहे. हा थोडासा संख्ये अपेक्षेनं आपण हा भाग पाहिला. आता एक मार्मिक अतिशय मस्त गोष्ट तुम्हाला सांगतो आणि ती अशी आहे की सम्यक दर्शन ही पर्याय आहे. मग पर्यायीचं आयुष्य किती असतं? पर्यायीचा काळ किती असतो? एक समयाचा. अगदी बरोबर, पर्याय असते एक समयाची. आता हे सम्यक दर्शनाची पर्याय एक समयाची आहे, परंतु आश्रय कुणाचा करते आहे? फोकस कुणावरती करते आहे? एकाग्र कुणावरती होते आहे? शुद्ध आत्मतत्वावरती.
मग ते शुद्ध आत्मतत्व पण एक समयाचं आहे का? नाही. शुद्ध आत्मतत्व एक समयाचं नाही आहे, ते तर त्रिकाली आहे. ते कदाही नष्ट न होणार आहे. ते तर ध्रुव शाश्वत रूप आहे, कदापिही न बदलणार आहे. काय आश्चर्य आहे बघा. पर्याय आहे क्षणभंगूर, पर्याय आहे क्षणिक, आणि ती पर्याय ज्याचा आश्रय घेतीये ना, ते तत्व आहे त्रिकाली, ते तत्व आहे ध्रुव आणि शाश्वत रूप. किती मोठा विरोध आहे हा. पर्याय आहे एक समयाची, परंतु शुद्ध आत्मतत्व आहे त्रिकाली. पर्याय आहे भेदरूप, कारण ही पर्याय वेगळी, ती पर्याय वेगळी, पुढची पर्याय वेगळी, त्याच्या पुढची पर्याय वेगळी. पर्यायी आहेत भेदरूप, आणि त्या पर्यायी ज्या शुद्ध आत्म्याचा आश्रय घेतात तो शुद्ध आत्मा आहे अभेद रूप. काय काय सांगतो आहे लक्षात येतंय का मनीषाताई? पर्यायी आहेत क्षणिक क्षणभंगूर एक समयवरती, आणि त्या पर्यायी ज्याचा आश्रय घेतायत ते शुद्ध आत्मतत्व आहे अनादि अनंत त्रिकाली ध्रुव स्वरूप. पर्यायी आहेत भेद रूप, पर्यायींचं स्वरूप आहे भेदात्मक, आणि शुद्ध आत्मतत्वाचं स्वरूप आहे अभेदात्मक. आहा, काय अद्भुत आहे, काय विशेष आहे. या पर्यायी आहेत खंड खंड रूप, पर्यायींचं स्वरूपच आहे खंड खंडपणा, परंतु ज्या आत्मतत्वाचा आश्रय घेत आहेत ते स्वरूप बाकी आहे अखंड. ते कसं आहे? अखंड रूप. आणखी एक सगळ्यात महत्वाचं, सर्वात महत्वाचं, जी पर्याय असते ना, जी अवस्था असते ना, ती नेहमी व्यक्त असते. पर्याय अवस्था नेहमी व्यक्त असते, ती व्यक्त असते म्हणून तर तिचं नाव पर्याय आहे, म्हणून तर तिचं नाव अवस्था आहे. आणि ही सम्यक दर्शनाची पर्याय ज्या शुद्ध आत्मतत्वाचा आश्रय घेते आहे ते तत्व बाकी, ते द्रव्य बाकी अव्यक्त आहे, ते कदापि व्यक्त होत नाही. काय विशेष आहे, काय अद्भुत आहे. ते कदापि व्यक्त होत नाही, त्याचं स्वरूपच अव्यक्त आहे. काळजीपूर्वक ऐका हो, ते कधी व्यक्त होतच नाही. मग तुम्ही म्हणाल पर्यायी, पर्याय जेव्हा त्या तत्वाचा अनुभव घेते तेव्हा तरी ते व्यक्त होतं की नाही? जोपर्यंत आश्रय घेतला नाही तोपर्यंत ते अव्यक्त. परंतु जेव्हा पर्याय सन्मुख होते, थोडंफार कळतंय ना मी काय सांगतोय? समजतंय ना? समजलं तर आनंद आहे बरं का. पर्याय अवस्था जोपर्यंत शुद्ध तत्वाच्या विमुख आहे, परान्मुख आहे, विपरीत आहे, संसार मार्गामध्ये लागलेली आहे, तोपर्यंत तर शुद्ध आत्मतत्वाचं दर्शन नाही आहे, श्रद्धा नाही आहे, विश्वास नाही आहे, म्हणून ते अव्यक्त आहे. परंतु जेव्हा सम्यक दर्शन प्रकट केलं, जेव्हा ही पर्याय शुद्ध आत्मतत्वाच्या सन्मुख झाली, म्हणजेच ध्यानाचा पुरुषार्थ केला, मग अशा वेळेला तरी ते द्रव्य, ते शुद्ध आत्मतत्व पर्यायीमध्ये व्यक्त झालं की नाही? उत्तर आहे का संजयजी? नाही, नाही, नाही. का नाही? कारण शुद्ध आत्मतत्व किंवा हे द्रव्य स्वरूप स्वरूपानेच अव्यक्त आहे, ते कधी व्यक्त होतच नाही. व्यक्त होण्याचा गुणधर्म तर पर्यायीचा आहे, अवस्थेचा आहे, आणि याच्या उलट आहे द्रव्य स्वभाव. पर्याय आहे क्षणिक, द्रव्य आहे त्रिकाली. पर्याय आहे भेदात्मक, द्रव्य स्वरूप आहे अभेद. पर्याय आहे खंड खंड रूप, द्रव्याचं स्वरूप आहे अखंड. पर्याय आहे व्यक्त स्वरूप, तर द्रव्य स्वभाव आहे अव्यक्त स्वरूप. पुन्हा प्रश्न, मग एवढे जर हे अँटी असतील, 63चा आकडा काय 36चा आकडा? 36चा आकडा जर असेल, एवढं जर स्वरूपामध्ये विभिन्नपणा असेल, तर मग तरी सुद्धा हे नेमकं ही पर्याय द्रव्याचा आश्रय कसा घेते? हेच आश्चर्य आहे. पहा, व्यक्त होणे म्हणजे काय असा नीतीताईंनी प्रश्न विचारला. व्यक्त आणि अव्यक्त म्हणजे नेमकं काय? पहा, व्यक्त होणं म्हणजे अनुभवण्यात येणं, व्यक्त होणं म्हणजे पूर्णरित्या सामावून जाणं, पूर्णरित्या प्रकट होणं, याचंच नाव व्यक्त होणं आहे. कळालं?
मग पर्याय तर व्यक्त स्वरूप आहे, पर्याय तर वेदन करण्यायोग्य आहे. ऐका, पर्याय तर पूर्ण प्रकट स्वरूप आहे, व्यक्त झालेली आहे, स्पष्ट आहे. लक्षात आलं का? म्हणजे ती अनुभवण्यामध्ये येते आहे. कोण? पर्याय. म्हणून तिला व्यक्त म्हटलेलं आहे. ती प्रकट आहे, कारण पर्याय प्रकटच असते. पर्याय प्रकट नसेल तर अनुभवणार कशामध्ये? अनुभूती कशामध्ये होणार? अनुभूती होण्याची जागा पर्याय आहे आणि ती व्यक्त आहे, ती प्रकट आहे, ती निरावरण आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आवरण नाहीये. पर्यायी द्रव्यावरती आवरण आहे, द्रव्याचे गुण आवरणामध्ये आहेत, ही गोष्ट वेगळी. परंतु जी पर्याय आहे ती पर्याय बाकी स्पष्ट आहे ना, अनुभव घेण्यायोग्य आहे ना. आता जे काही आम्ही अनुभवतो आहोत, मग ते सुखरूप असू दे अगर दुःखरूप असू दे, पण व्यक्त आहे ना, अव्यक्त तर नाहीये. आमचं जे दुःख आहे वर्तमानातलं, आम्ही संसारी अवस्थेमध्ये जे दुःख अनुभवतो आहोत, ते निश्चितच व्यक्त रूपामध्ये आहे, अव्यक्त नाहीये. अव्यक्त असेल तर त्याला अनुभवणार कसं? अप्रकट असेल तर त्यांना अनुभवणार कसं? त्याचं वेदन कसं करणार? थोडीशी चर्चा तात्विक आहे, परंतु खूप मार्मिक आहे. एकंदर काय सांगितलं? एकूण या चर्चेचा सार काय निघाला? पर्यायीचं स्वरूपच व्यक्त आहे, प्रकट रूप आहे, आणि द्रव्याचं स्वरूपच अव्यक्त आणि अप्रकट आहे. ते कधी व्यक्त होत नाही, प्रकट होत नाही. आता याचं कारण काय आहे? कारण पर्याय जोपर्यंत शुद्ध आत्मतत्वाला समर्पित नाहीये, सगळ्या परपदार्थांना समर्पित आहे, सगळ्या परपदार्थांमधून सुख मिळतं असं जरी पर्याय म्हणत असली, तर ती पर्याय शुद्ध आत्मतत्वाच्या विमुख आहे. त्या पर्यायीमध्ये शुद्ध आत्मतत्वाचं वेदन तर होणंच शक्य नाही, कारण ती संसार रूप आहे. परंतु जेव्हा ती पर्याय बदलते आणि आपलं कोण बदलून परद्रव्यांपासून हटून शुद्ध आत्मतत्वाच्या सन्मुख होते आणि मग ती अवस्था स्वभाव रूप होते, त्यावेळी ती सुखी होते. अवस्थेमध्ये सुख उत्पन्न होतं, जीव सुखी होतो. मग त्या पर्यायीमध्ये शुद्ध आत्मा व्यक्त झाला की नाही? शुद्ध आत्मा प्रकट झाला की नाही? तुमचं काय मत आहे? काय प्रश्नच समजला नाही? प्रश्न समजला नसला तर प्रश्नच नाही. काय काय म्हटलं, पहिला प्रश्न समजायला पाहिजे. जोपर्यंत शुद्ध आत्म्याकडे दृष्टी नाही, लक्ष नाही, एकाग्रता नाही, तोपर्यंत त्या पर्यायीमध्ये तर केवळ परद्रव्याचं श्रद्धा नाही, परद्रव्याचंच ज्ञान आहे, परद्रव्यामध्येच ती लीन आहे. मग त्या पर्यायींमध्ये शुद्ध आत्म्याचं वेदन करण्याचा तर प्रश्नच येत नाही. त्या पर्यायींना बाजूला ठेवा. आता ज्या पर्यायींमध्ये पुरुषार्थ झालाय, ज्या पर्यायींमध्ये खरोखर जीव सम्यक दृष्टी झालाय आणि शुद्ध स्वतःच्या शुद्ध आत्मतत्वासंबंधी सन्मुख झालाय, मग त्या पर्यायीमध्ये शुद्ध आत्मा जो अव्यक्त आहे तो व्यक्त झालाय की नाही? त्या पर्यायींमध्ये तरी शुद्ध आत्मा प्रकट झालाय की नाही? तुमचं काय मत आहे? तर याचं उत्तर आहे की त्या सम्यक दर्शनाच्या पर्यायींमध्ये सुद्धा शुद्ध आत्मा व्यक्त झालेला नाही. काय विशेष आहे, काय अद्भुत तत्व आहे. का? आता काळजीपूर्वक ऐका. का नाही, मी असं का म्हणतोय? इकडे तर म्हणता सम्यक दर्शनाच्या पर्यायींचा विषय शुद्ध आत्मा आहे, इकडे तर म्हणता की ती पर्याय शुद्ध आत्म्याच्या आश्रयाला गेलेली आहे, आणि इकडे तर म्हणता की ते द्रव्य, ते शुद्ध आत्मतत्व त्या पर्यायीमध्ये व्यक्त होत नाही, प्रकट होत नाही, असं का म्हणता? उत्तर ऐका. याचं उत्तर इतकं आहे, फार मार्मिक आहे हो. याचं उत्तर असं आहे की जर त्या पर्यायीमध्ये शुद्ध आत्मा व्यक्त झाला, पर्यायी प्रमाणेच प्रकट झाला, खरोखर तिथे तो अवतरला, तिथे तो हजर झाला, त्या पर्यायीमध्ये शुद्ध आत्मा अवतरित झाला, अवतार घेतला त्यानं, आणि त्या पर्यायीमध्ये खरोखर व्यक्त झाला, प्रकट झाला, तर तुम्हीच म्हणता पर्यायीचं आयुष्य एक समयाचं आहे, एक समयानंतर ती पर्याय नष्ट होणार. मग ती पर्याय नष्ट झाली की त्याच्यामध्ये अवतरलेला तो त्रिकाली शुद्ध आत्मा सुद्धा नष्ट होऊन जाणार, होणार नाही का? कारण जर तो व्यक्त झाला
तो प्रकट झाला, खरोखर तो त्या पर्यायीमध्ये आला, तर काय होईल? पर्याय तर एक समयाची आहे, पुढच्या समयाला नष्ट होणारी आहे. मग पुढच्या समयाला ती पर्याय नष्ट झाल्यानंतर त्यामध्ये अवतरित झालेला तो त्रिकाली शुद्ध आत्मा सुद्धा काय होऊन जाईल? नष्ट होऊन जाईल. थोडीशी चर्चा मार्मिक आहे, थोडीशी सूक्ष्म आहे, पण तुम्ही काळजीपूर्वक ऐकली तर तुम्हाला समजण्यासारखी आहे. यातून मला काय सांगायचं आहे? सम्यक दर्शनाचं स्वरूप पहा, काय अद्भुत आहे की ते आत्म्याचं रूप आहे, हे बरोबर. सिद्ध भगवंतांचा शुद्ध आत्मा पूर्ण व्यक्त होत नाही का? ऐका, सिद्ध भगवंतांचा शुद्ध आत्मा काय? कोणाचाच शुद्ध आत्मा, द्रव्य स्वभावाने युक्त असणारा जो शुद्ध आत्मा आहे, तो त्रिकाली द्रव्य जे आहे, ज्याचं आपल्याला ध्यान करायचं आहे, तो आत्मा, तो अंश पर्यायी मध्ये येत नाही, पर्यायी मध्ये अवतरित होत नाही. मग काय घडतं ते सांगतो, म्हणजे शंका सगळ्या मिटतील. काय होतं ते सांगतो. पर्याय जेव्हा, अवस्था जेव्हा पुरुषार्थपूर्वक शुद्ध आत्मतत्वाचं दर्शन करते, श्रद्धान करते, तेव्हा तो द्रव्य स्वरूप आत्मा तर द्रव्यातच राहतो. तो द्रव्य स्वरूप आत्मा तर पर्याय रूप होत नाही, परंतु पर्यायी मध्ये त्या शुद्ध आत्म्याचं प्रतिबिंब पडतं, असं समजून घ्या. म्हणजे त्या पर्यायीमध्ये शुद्ध आत्मा येत नाही, पण त्या शुद्ध आत्म्याचं स्वरूप झळकतं. त्या शुद्ध आत्म्याचं दर्शन त्या पर्यायीमध्ये घडतं, त्या शुद्ध आत्म्याचं ज्ञान केलं जातं, परंतु तो शुद्ध आत्मा जसाच्या तसा त्या पर्याय रूप होत नाही. समजलं का? बघा, का होणार नाही? कारण मी कधी कधी गमतीनं असं सांगतो, पर्यायीमध्ये तर सुख नाही आहे, पर्याय तर दुःखी आहे. संसार पर्याय कशी आहे? दुःखी आहे. मग जर संसार पर्यायीमध्ये सुख यायचं असेल, सुख कुठे आहे सांगा बघूया? सुख कुठे आहे? जीवाच्या शुद्ध स्वरूपामध्ये सुख आहे. त्रिकाली शुद्ध भगवान आत्म्यामध्ये सुख आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना सुनीता ताई? बरोबर आहे ना? शुद्ध आत्मतत्वामध्ये सुख आहे. मग पर्याय जर शुद्ध आत्मतत्वाच्या सन्मुख झाली, तिकडे लीन झाली, तिकडे वळली, आणि त्यामुळे त्या त्रिकाली शुद्ध आत्म्यातलं सुख पर्यायीमध्ये आलं, पर्यायीमध्ये प्रकट झालं, तर काय होईल माहितीये? अशा पर्यायी किती होणार आहे? तो पर्यायी किती होणार आहेत? अनंत. मग अनंत पर्यायींमध्ये जर द्रव्यातलं थोडं 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 सुख यायला लागलं, तर द्रव्य स्वरूपातलं सुख संपून नाही का जाणार? समजलं का काय सांगितलं? तुम्ही दररोज गोडाऊन मधून थोडं 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 काढू लागला, तर ते संपून नाही का जाणार? आणि म्हणून वास्तवता ही आहे की द्रव्य स्वभावातलं सुख हे पर्यायीमध्ये येतच नाही. द्रव्य स्वभावी हा त्रिकाली शुद्ध आत्मा पर्यायीमध्ये व्यक्त होतच नाही, तो तर द्रव्य स्वरूपानेच राहतो. पर्याय त्या द्रव्य स्वभावी आत्म्याचं दर्शन करते, ज्ञान करते, आणि त्या दर्शन ज्ञानाद्वारेच ती सुखी होते. द्रव्य स्वभावातला कोणताही अंश पर्यायीमध्ये व्यक्त होत नाही, प्रकट होत नाही. याचं कारण द्रव्याचा स्वभावच मुळी अव्यक्त आहे. बोला. आदरणीय पंडित श्री श्रुतेशजी शास्त्री आहेत इथे. पंडितजी फार विचित्र होत आहे, समजावून कसं सांगायचं ही थोडीशी विचित्रता होते. तत्व हे खरोखर अद्भुत आहे, गजब आहे, महिमावंत आहे. ते समजून घेणं फार सोपं आहे, पण समजावून सांगणं बाकी महाकठीण काम आहे. काय सांगितलं की जीवाचा जो त्रिकाल द्रव्य स्वभाव आहे ना, तो त्रिकाल द्रव्य स्वभाव तो ध्रुव स्वरूप आहे. तो जीवाच्या शुद्ध तत्वांतर्गत आहे, आणि त्याचं स्वरूपच अव्यक्त आहे. तो कदापिही व्यक्त रूपामध्ये येऊच शकत नाही, कारण तो पर्याय रूप कधी होतच नाही. मग पर्यायी मध्ये शुद्ध आत्म्याचं ध्यान होत नाही का? होत ना, परंतु त्या अवस्थेमध्ये सुद्धा त्या शुद्ध आत्म्याचं दर्शन पर्याय स्वतःच्या शक्तीने स्वयं स्वतः करते. लक्षात आलं का? त्या शुद्ध आत्म्याचं ज्ञान त्या पर्यायीमध्ये होतं, परंतु तो शुद्ध आत्मा साक्षात प्रकट होत नाही. ठीक आहे, मी थोडाफार प्रयत्न केला सांगण्याचा. याद्वारे आणखी
तुम्ही असं समजा या गोष्टीला की पर्याय एक समयाची आहे आणि एक समयाची असल्यामुळे ती सदा व्यक्त रूप प्रकट रूप आहे आणि त्या पर्यायीमध्ये त्या शुद्ध त्रिकाली ध्रुव आत्म्याचा विश्वास त्या संबंधी श्रद्धा प्रकट होते त्या शुद्ध आत्म्याचं ज्ञान करून घेतलं जातं परंतु साक्षात ते तत्व बाकी त्या पर्यायीमध्ये उतरत नाही त्या पर्यायीमध्ये हजर होत नाही त्या पर्याय रूप होत नाही ते त्रिकाली द्रव्य स्वरूप द्रव्य रूपानेच राहतं ते पर्याय रूपाने कदापि होत नाही या अपेक्षेनेच येथे द्रव्याला अव्यक्त आणि पर्यायीला व्यक्त रूप सांगितले आहे आता आरशामधील प्रतिबिंबाचं याला उदाहरण देता येईल का हा निश्चितच देता येईल की जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब आरशामध्ये झळकतं परंतु आरसा प्रतिबिंब रूपाने होत नाही आरशातली प्रतिबिंब बदलत जातात परंतु आरसा काही कोणत्या एका प्रतिबिंब रूपाने होत नाही त्याचप्रमाणे पर्यायी अनंत आहेत आणि सम्यक दर्शनाच्या पर्यायी एकदा सुरू झाल्यानंतर अनंत पर्यायी आत्म्याचा आश्रय घेणार आहे मग तो आत्मा शुद्ध आत्मतत्व प्रत्येक पर्यायीमध्ये व्यक्त होत नाही त्या पर्यायींमध्ये ते झळकतं त्या पर्यायी स्वतः त्या द्रव्य स्वरूपाचा आश्रय घेतात आणि त्या आश्रयाद्वारेच सुखी होतात परंतु ते शुद्ध त्रिकालिक आत्मतत्व त्या पर्यायींमध्ये येऊन क्षणवर्ती बनत नाही क्षणिक होत नाही ते स्वभावानेच त्रिकाल आहे ते तसंच त्रिकाल राहतं यालाच काय म्हणतात द्रव्याचं अव्यक्त स्वरूप आणि पर्यायीचं व्यक्त स्वरूप अनुभव कशाचा होत असेल सम्यक दर्शनादी पर्यायींमध्ये अनुभव कोणाचा होतो अनुभव कशाचा होतो अनुभव तर शुद्ध आत्म्याचाच होतो नो डाऊट परंतु शुद्ध आत्म्याचाच अनुभव होतो हे म्हणत असताना हे लक्षात घ्या शुद्ध आत्मा आपल्या ठिकाणी शुद्ध स्वरूपाने सदा काळ जसाच्या तसा विद्यमान आहे मी विचारतो तुम्हाला सुखी होण्याची गरज कोणाला आहे शुद्ध आत्मतत्वाला आहे का त्याचा आश्रय घेणाऱ्या पर्यायीला आहे सुखी कोणाला व्हायचंय द्रव्य स्वभावाला काय द्रव्य स्वभावाचा आश्रय घेणाऱ्या एक समयाच्या पर्यायीला सुखी कोणाला व्हायचंय सुखी एक समयाच्या पर्यायीला अवस्थेला व्हायचंय कारण दुःख तिथे आहे संसार तिथे आहे हा त्रिकाली द्रव्य ध्रुव स्वभाव तर शाश्वत आहे कृतकृत्य आहे त्याला आता काहीच करायची आवश्यकता नाही कारण तो त्रिकाली शुद्ध द्रव्य स्वभाव आहे आता गजब गोष्ट आहे का की हा कृतकृत्य असल्यामुळे याला पर्यायीमध्ये अवतरित होण्याची पण गरज नाही का हा त्रिकाली शुद्ध द्रव्य आवश्यकता आहे ती पर्यायीला सुखी होण्याची मग ती पर्याय जेव्हा परद्रव्याच्या सन्मुख असते तेव्हा ती दुःखी असते परंतु जेव्हा ती शुद्ध आत्म्याच्या सन्मुख होते तेव्हा आपोआपच त्या पर्यायीमध्ये हा शुद्ध आत्मा झळकतो म्हणजेच काय या पर्यायीच्या स्वतःच्या योग्यतेने या द्रव्याच्या सन्मुख झाल्यामुळे या पर्यायीमध्ये स्वयं स्वतः सुखाची उत्पत्ती होते आणि त्यावेळी असं म्हटलं जातं की या द्रव्य स्वभावाचा आश्रय घेतल्यामुळे ही पर्याय सुखी झाली अशा प्रकारे परंतु या द्रव्य स्वभावातला कोणताही अंश कोणताही भाग या पर्यायीमध्ये येत नाही जर येत गेला तर पर्यायी नष्ट होतील तसा हा भाव द्रव्य स्वभाव सुद्धा नष्ट होत जाईल किंवा पर्यायीमध्ये येऊन या द्रव्य स्वभावातलं सुख शक्ती सामर्थ्य संपून जाईल परंतु असं कधी होत नाही कारण हा द्रव्य स्वभाव कदापिही पर्यायीमध्ये येतच नाही याचंच नाव आहे जी द्रव्याचं अव्यक्त स्वरूप थोडक्यात असं समजा नीतीताई थोडक्यात असं समजा तुमच्याकडं खूप मोठा फंड आहे 50 कोटी रुपये तुम्ही ठेवलेले आहेत कशामध्ये FD मध्ये फिक्स डिपॉझिट मध्ये तुम्हाला त्याचं हवं तेवढं म्हणजे वेळोवेळी जेवढं मिळायचं तेवढं व्याज मिळेल परंतु तुम्ही मूळ रकमेला हात लावू शकणार नाही त्याप्रमाणे हा FD प्रमाणे असणारा द्रव्य स्वभाव आहे तुम्ही त्याला हात लावू शकणार नाही
जोपर्यंत तो सुरक्षित आहे तोपर्यंत तुम्हाला त्याचं दरमहा मिळणारं व्याज जे आहे ते मिळत राहणार. बरोबर. व्याज वेगळी गोष्ट आहे. बोला, व्याजामध्ये मूळ मुद्दलातला अंश येतो का? काय सांगितलं? व्याजामध्ये मूळ मुद्दलातला अंश येतो का? चालेल का आला तर तुम्हाला? हा, चालेल चालेल, तुम्ही मुद्दलातलाच थोडा भाग आम्हाला व्याज म्हणून देत जावा. अरे, असं कोणीच मान्य करणार नाही का? आम्हाला त्या मुद्दलामधलं जर तुम्ही व्याज देत असला तर आमचं मुद्दल कमी होत जाणार. त्याप्रमाणे हा जो त्रिकाल शुद्ध द्रव्य स्वभाव आहे तो तर जसाच्या तसा राहणार आहे. तो अस्पृष्ट आहे, तो अव्यक्त आहे, तो कदापिही पर्यायीमध्ये व्यक्त होतच नाही. ज्याप्रमाणे त्या मुद्दलाला ठेवल्यामुळेच आपोआप व्याजाची उत्पत्ती होते, त्याप्रमाणे या त्रिकाली शुद्ध द्रव्य स्वभावाकडे केवळ दृष्टी केल्याने, केवळ सन्मुख झाल्याने, केवळ त्याचा आश्रय घेतल्याने पर्याय स्वयं स्वतः आपल्या योग्यतेने सुखी होते. ते सुख त्या द्रव्य स्वभावातून आलेलं नाहीये. सम्यक दर्शनाचं स्वरूप समजतंय तुम्हाला? सम्यक दर्शन आणि त्याच्यासोबत प्रकट होणाऱ्या या शुद्धतेचं स्वरूप काय अलौकिक आहे. आचार्य भगवंतांनी आपल्यावर असीम कृपा केलेली आहे की त्यांनी अशा प्रकारे पर्यायीला सदाकाळ व्यक्त स्वरूप सांगितलेलं आहे आणि पर्यायींपासून भिन्न असणाऱ्या या द्रव्य स्वभावाला सदाकाळ अव्यक्त स्वरूपाने सांगितलेला आहे. द्रव्य स्वभाव जरी अव्यक्त असला, शुद्ध आत्मा जरी अव्यक्त असला तरी पर्यायीमध्ये त्याचं श्रद्धान, ज्ञान आणि लीनता होऊ शकते. ही पर्यायीची स्वतःची योग्यता आहे. काय सांगितलं? शुद्ध त्रिकाली ध्रुव शुद्ध स्वभाव अव्यक्त असला तरी पर्यायीमध्ये त्या शुद्ध आत्मतत्वाचं श्रद्धान केलं जाऊ शकतं, ज्ञान केलं जाऊ शकतं, लीनता केली जाऊ शकते. ही पर्यायीची विशेषता आहे. आणि पर्याय जरी कितीही सन्मुख झाली, पर्यायाने कितीही द्रव्य स्वभावाचा आश्रय घेतला तरी द्रव्य स्वभाव पर्याय रूप होत नाही, क्षणिक होत नाही, संपून जात नाही आणि आपल्यातला अंश पर्यायीमध्ये मिक्स करत नाही. हा त्या द्रव्य स्वभावाचा विशेष आहे. अद्भुत आहे. समजलं का? म्हणजे तुम्ही व्याज कितीही केला तरी सुद्धा त्याचा मुद्दलाला फरक पडत नाही. लक्षात आलं? आणि ते उदाहरण लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला हा भाग लक्षात येईल. तर अशा प्रकारे व्यक्त असणारी पर्याय अव्यक्त स्वरूप द्रव्य स्वभावाचा आश्रय घेते आणि त्याद्वारे ती सम्यक बनते, सम्यक दर्शनाला प्राप्त करते. अशा प्रकारे येथे वर्णन करण्यात आले. सम्यक दर्शनाला आता आपण पूर्णतेकडे जाऊया थोडस. सम्यक दर्शन म्हणजे काय याच्या जिनागमामध्ये एकूण 4 व्याख्या मिळतात. सम्यक दर्शनासंबंधी एकूण 4 परिभाषा आपल्याला मिळतात. पहिली व्याख्या आहे देव शास्त्र गुरुच्या श्रद्धानाला सम्यक दर्शन असे म्हणतात. देव शास्त्र गुरुच्या श्रद्धानाला सम्यक दर्शन असे म्हणतात. खरे देव, खरे शास्त्र आणि खरे गुरु जे की आपल्याला खऱ्या अर्थाने हिताचा उपदेश देतात आणि आपल्याला संसार समुद्रातून काढून सुखामध्ये स्थापित करतात, अशा प्रकारचे खरे देव, खरे शास्त्र आणि खरे गुरु यांचं खरखुर श्रद्धान करणं याचं नाव सम्यक दर्शन आहे. अशी जिनागमामध्ये पहिली व्याख्या मिळते आणि ही व्याख्या आधारित आहे रत्नकरण श्रावकाचाराच्या आधारे. श्रद्धानम परमार्थानाम आप्तागम तपोभृताम. श्रद्धान, खऱ्या देवाचं श्रद्धान करणं आणि खऱ्या शास्त्राचं श्रद्धान करणं, खऱ्या गुरूंचं श्रद्धान करणं याचं नाव सम्यक दर्शन आहे. पुढे सांगतात की दुसरी व्याख्या येते तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम. 7 तत्वांचं श्रद्धान करणं म्हणजे सम्यक दर्शन होय. आणि हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. तत्वार्थ सूत्र ग्रंथाच्या आधारे ही सम्यक दर्शनाची दुसरी व्याख्या सांगितली जाते. त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. 7 तत्वांचं श्रद्धान करणं, जीवादी सद्दहणम. तिसरी व्याख्या येते स्व आणि पर यांचं भेदरूप श्रद्धान करणं म्हणजे सम्यक दर्शन. स्वला स्वरूपाने आणि परला पररूपाने श्रद्धान करणं याचंच नाव आहे सम्यक दर्शन. आणि ही व्याख्या येते ग्रंथाधिराज परमपरमागम समयसार ग्रंथाच्या आधारे. समयसार ग्रंथामध्ये सम्यक दर्शनाचं स्वरूप हे स्वपर श्रद्धान
स्वपर भेद रूप श्रद्धानाच्या द्वारे सांगितलेला आहे. आणि चौथी सम्यक दर्शनाची व्याख्या येते आत्मश्रद्धानम सम्यक दर्शनम. आत्म्याचे शुद्ध आत्म्याचे श्रद्धान करणे याचं नाव सम्यक दर्शन आहे. आणि ही व्याख्या येते पुरुषार्थ सिद्धी उपाय ग्रंथामध्ये. अशा प्रकारे सम्यक दर्शनासंबंधी 4 परिभाषा येतात. आता हा पुन्हा एक वेगळा स्वतंत्र विषय आहे की सम्यक दर्शन 4 प्रकारे सांगितलं म्हणून 4 प्रकारचं असतं का? सम्यक दर्शनाचे 4 प्रकार होतात का? नाही, सम्यक दर्शन एकच आहे. सम्यक दर्शन एकाच प्रकारचं आहे, परंतु त्याला सांगण्याचे 4 प्रकार आहेत. 4 पद्धतींनी ते सम्यक दर्शन सांगितलं गेलेलं आहे. आणि म्हणून या सम्यक दर्शनाचे असे हे 4 बिंदू आपण आता पाहिलेले आहेत. याच्यावर हे सोडून आणखी एक व्याख्या मी सांगितली होती, आत्म्याच्या अनंत गुणांपैकी एका श्रद्धा गुणाची एक समयाची निर्मळ पर्याय, त्याचं नाव सुद्धा सम्यक दर्शन आहे. ती पण एक व्याख्या आहे. ती साधारण आपण कर्णानुयोगाच्या आधारे आपण ती व्याख्या सुद्धा सांगू शकतो. अशा अनेक व्याख्या आपल्याला जिनागमाच्या आधारे सांगता येतील. त्यापैकी प्रमुख या 4 व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. आता यांचा सुद्धा सुंदर समन्वय होतो. म्हणजे देवशास्त्र गुरूंच्या श्रद्धानामध्ये 7 तत्वांचं श्रद्धान सुद्धा गर्भित होतं. कारण देव जे आहेत, ते जे देव आहेत ते मोक्ष तत्वाचं स्वरूप सांगणारे आहेत. म्हणजे मोक्ष तत्वामध्ये देव येतात. कारण जे देव आहेत अरिहंत आणि सिद्ध भगवान ते मोक्ष स्वरूप आहेत आणि म्हणून ते मोक्ष तत्वामध्ये गर्भित होतात. देवशास्त्र शास्त्रामध्ये 7ही तत्वांचं स्वरूप सांगितलेलं आहे, त्यामुळे 7ही तत्व तेथे गर्भित होतात. आणि जे गुरु आहेत ते गुरु संवर आणि निर्जरा या तत्वाचं प्रतीक आहेत. कारण त्यांच्यामध्ये संवर आणि निर्जरा खूप झपाट्यानं होते आहे आणि ते मोक्षाला प्राप्त होणारे आहेत. आणि स्वतः जीव तत्व आहेतच, त्यांचं जे शरीर आहे ते अजीव तत्वामध्ये येतं. आणि संवर निर्जरा प्रकट करण्यापूर्वी त्यांना आश्रम आणि बंध देखील होत होते. तर अशा प्रकारे या एका व्याख्येमध्ये दुसऱ्या सुद्धा व्याख्या काय होतात, आपोआपच गर्भित होतात. म्हणजे 4ही व्याख्यांचा परस्परांशी विरोध नसून परस्परांशी समन्वयच आहे. तर अशा प्रकारे येथे जिनागमामध्ये देवशास्त्र गुरूंचं श्रद्धान म्हणजे सम्यक दर्शन, 7 तत्वांचं श्रद्धान म्हणजे सम्यक दर्शन, स्वपराचं भेदरूप श्रद्धान म्हणजे सम्यक दर्शन आणि अशुद्ध आत्मतत्वाचं श्रद्धान म्हणजे सम्यक दर्शन, अशा प्रकारे एकूण 4 प्रकारे विवेचन करण्यात आलेलं आहे. आता एक अंतिम मुद्दा सांगतो की सम्यक दर्शनाचं उत्पत्तीच्या अपेक्षेने 2 प्रकार सांगितलेले. एक तत्वार सूत्र ग्रंथामध्ये आपण अभ्यासला असेल, एक निसर्गज सम्यक दर्शन आणि दुसरं अधिगमज सम्यक दर्शन. अगदी बरोबर आहे. काही लोक सांगतायत निसर्गज सम्यक दर्शन आणि अधिगमज सम्यक दर्शन. आता यांचा अर्थ काय होतो, काळजीपूर्वक ऐका. सम्यक दर्शन होत असताना खऱ्या देवशास्त्र गुरु यांचा उपदेश आवश्यक असतो. ज्ञानी जीवाकडून दिला गेलेला उपदेश म्हणजेच देशना लब्धी झाल्याशिवाय सम्यक दर्शनाची उत्पत्ती होतच नाही. यातून खूप मोठा अर्थ समजतो बरं का शोभनाताई. यामधून एक अर्थ असा समजतो की कुणीही एखादा व्यक्ती खूप बुद्धिमान असला, खूप हुशार असला, खूप चिंतन करणारा असला, तर तो असाच एखादा जंगलामध्ये गेला, झाडाखाली बसला आणि त्यानं असंच अंतर्मुख होऊन विचार केला आणि देवशास्त्र गुरूंच्या श्रद्धानाशिवाय आश्रयाशिवाय त्यानं स्वतःच शुद्ध आत्मा शोधून काढला आणि त्याला सम्यक दर्शन झालं, असं कदापिही होत नाही. म्हणजे एखाद्या जीवाला स्वयंप्रज्ञेने हा मोक्ष मार्ग प्राप्त झाला असं कदापिही होत नाही. त्याला बाह्यामध्ये देवशास्त्र गुरूंच्या श्रद्धानाचा अवलंबन घ्यावंच लागतं. म्हणजेच ज्ञानी जीवाकडून केला गेलेला शुद्ध आत्म्यासंबंधीचा उपदेश प्राप्त झाल्याशिवाय जीवाला कदापिही सम्यक दर्शनाची उत्पत्ती होतच नाही. आता काळजीपूर्वक ऐका. हा शुद्ध आत्म्यासंबंधीचा उपदेश जर जीवाला सम्यक दर्शन होत असताना त्याच भावामध्ये जर घडला असेल
तर त्याचं नाव आहे अधिगमज सम्यक दर्शन. अधिगमज सम्यक दर्शन म्हणजे सम्यक दर्शनाच्या उत्पत्ती वेळी त्याच भावामध्ये त्याला खऱ्या देवशास्त्र गुरु यांच्याकडून ज्ञानी जीवांकडून उपदेश प्राप्त झाला असेल तर तो उपदेश त्याच भावामध्ये मिळाला आणि त्याच भावामध्ये त्याला सम्यक दर्शन झालं तर त्याचं नाव अधिगमज सम्यक दर्शन आहे. आणि या उलट देवशास्त्र गुरूंचा समागम नसताना कुठल्याही ज्ञानी जीवाकडून उपदेश मिळालेला नसताना पूर्वीच्या भावामध्ये मागच्या कोणत्या तरी भावामध्ये मिळालेली देशना आठवून उपदेश आठवून वर्तमान भावामध्ये वर्तमान जन्मामध्ये जर सम्यक दर्शन प्रकट झालं असेल तर त्या सम्यक दर्शनाचं नाव आहे निसर्गज सम्यक दर्शन. म्हणजे वर्तमान जन्मामध्ये वर्तमान स्थितीमध्ये कोणत्याही दुसऱ्यांच्या पराच्या उपदेशाशिवाय परंतु मागील भावामधील कोणती तरी देशना म्हणजेच उपदेश आठवून जे सम्यक दर्शन होतं त्या सम्यक दर्शनाचं नाव निसर्गज सम्यक दर्शन आहे. आणि साक्षात समोर उपदेश देणारे हजर असताना त्यांच्या उपदेशाच्या निमित्ताने जेव्हा सम्यक दर्शन घडतं तेव्हा त्या सम्यक दर्शनाला अधिगमज सम्यक दर्शन असे म्हणतात. तर अशा प्रकारे तत्वार सूत्रामध्ये या सम्यक दर्शनाचे असे हे दोन भेद सांगितलेले आहेत उत्पत्तीच्या अपेक्षेने. तर अशा प्रकारे आज आपण हे निसर्गज आणि अधिगमज अशा प्रकारे दोन भेद देखील पाहिले. सम्यक दर्शनासंबंधी येणाऱ्या एकूण 4 परिभाषा देखील पाहिल्या आणि पर्याय व्यक्त स्वरूप असताना अव्यक्त स्वरूप द्रव्य स्वभाव त्याच्यामध्ये कशा प्रकारे धारण केला जातो कशा प्रकारे त्याचं श्रद्धान ज्ञान केलं जातं आणि तरी सुद्धा तो द्रव्य स्वभाव कशा प्रकारे अव्यक्त राहतो याची देखील आपण येथे चर्चा केलेली आहे. लक्षात येत आहे. तर अशा प्रकारे आपण एक सुंदर भाग ह्याच्यामध्ये पाहिला. आणखी या संदर्भामध्ये जर थोडासा व्यक्त अव्यक्ताच्या संबंधामध्ये किंवा सम्यक दर्शनाच्या 4 या व्याख्यांच्या संदर्भामध्ये जर किंवा या अधिगमज आणि निसर्गज सम्यक दर्शनाच्या बाबतीत कोणाला काही विचारायचं असेल तर आपण जरूर विचारू शकता. सम्यक दर्शनाचे हे अलौकिक स्वरूप समजावून घेऊन आपण जरूर सम्यक दर्शनाची प्राप्ती करून मोक्ष मार्गी व्हावं या मंगल भावनेने. ओम नमः.